मित्रांनो, शेती आता शेतीवरच अवलंबून न राहता छोटा-मोठा बिझनेस आपण करायला पाहिजे. कारण शेती आता पहिले एवढी आपल्याकडे राहिली नाही. आपल्या वडील किंवा आजोबाच्या काळात जेवढी शेती आपल्याकडे होती, तेवढी आपल्यापर्यंत आली नाही. आपल्याकडे 2 एकर, 4 एकर याप्रमाणे शेती आहे आणि त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय आपण करायला पाहिजे. आता काही शेतकरी आपले बांधव दूध उत्पादनाकडं वळतात. काही शेतकरी बांधव शेती करत-करत कुठं पार्ट टाईम जॉब करतात. पेट्रोल पंप असेल, किराणा दुकान, कुठे अनेक जागी. पण आपला बी एक ब्रँडचा एक व्हावा असा एक छोटासा बिझनेस. आपल्या शेतात भाजीपाला असेल, तो भाजीपाला आपण स्वतःच विकला, तो एक साइड बिझनेस असू शकतो शेतीसाठी. किंवा काही लोकं शेळ्या, जनावरं काही असं छोटे-मोठे व्यवसाय आपण करायला पाहिजे. आणि नाहीतर असे होणारी महागाई प्रचंड वेगानं वाढत आहे. त्यामुळं आपल्या शेतीवरच हे सर्व होईल असं नाही. एखाद्या वर्षी चांगलं पिकते आणि एखाद्या वर्षी नाही. दरवर्षीप्रमाणे एखाद्या वर्षी पाऊस जास्त होतोय, किंवा पाऊस कमी होतोय, किंवा ओला दुष्काळ आहे किंवा कोरडा दुष्काळ आहे. अशा ओल्या आणि कोरड्या दुष्काळात न अडकता एक शेतीला जे आपल्याला करता येईल, साइड बिझनेस असेल समजा, ते करा. घरी माणसं जास्त असतील, ते काही जणांना आपण सपोर्ट म्हणून भाजीपाला एक आहे किंवा कुठं शिकण्यासाठी एखाद्या दुकानावर जर समजा तुम्हाला चप्पलचं दुकान टाकायचं असेल किंवा साडीचं दुकान टाकायचं असेल, त्याचा आधी त्याला अनुभव घेण्यासाठी त्या दुकानात काही दिवस कामाला ठेवा किंवा तुमच्या घरी तुम्ही एकटेच असाल, तर तुम्ही स्वतः त्या बिझनेस कसा चालतो, काय नाही, त्या दुकानात जा. आधी त्या दुकानात काम करा. काम केल्यानं काय होईल, त्या काम केल्यामुळं आपल्याला त्या दुकानामध्ये गिऱ्हाईक कसं येते, कशाप्रकारे माल आणता येतो, कुठून माल मिळतो, कशा रीतीनं माल भेटते, या सगळ्या गोष्टी फुकट इझिली शिकायला मिळतात आणि आपलं पेमेंट बी आपल्याला मिळते. जर तुम्ही असं काही नॉलेज घेता, मनानंच कोणाचं तरी ऐकून किंवा कुठेतरी बिझनेस आता काही लोकं काय करतात, हॉटेलला, कुठं किराणा दुकानावर जाऊन बघतात, गर्दी प्रचंड असते तिथं. ती गर्दी कसं काय आहे? हे आपल्याला माहीत नसते. आता समजा एखाद्या चौकामध्ये तिथं प्रचंड प्रमाणात हॉटेल चालले. आता तुम्हाला वाटते की ते हॉटेल चालले त्याच्या बाजूला आपण हॉटेल टाकलं तर आपलंही चालेल. तसं नसते मित्रांनो. ते का चालले? तिथला आचारी चांगला आहे का तिथला स्टाफ चांगला आहे किंवा तिथला मालक चांगला आहे किंवा त्या जागेवर दुसरं हॉटेल नसेल किंवा पर्याय नसेल, हे असे भरपूर उदाहरणं असतात. तर समजा तुम्ही ते हॉटेल चालले म्हणून त्याच्या बाजूला हॉटेल टाकलं, तुम्हाला स्टाफ चांगला नाही मिळाला, सर्व्हिस तुम्ही चांगली नाही देऊ शकल्या, तर तुमचं जे तुम्ही पैसे लावलेत ते निघणार नाहीत आणि तुम्ही कर्ज किंवा आहे ती तुमची रक्कम याच्यामध्ये संपून जाईल. त्यामुळे पहिलं तुम्हाला जे बिझनेस करायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला एक चांगला अनुभव येण्यासाठी एक तर तिथं तुम्ही काम करा, नाहीतर तुमचं कोणी काम केलं असेल त्याच्या सल्ल्यानुसार, त्याच्या मार्गदर्शनानुसार जर तुमच्या लय जवळचं असेल तर, नाहीतर असे मिळतात आपल्याला सल्ले देणारे, "तू होय पुढे, मी आहे मागं." मागं कोणी नसते मित्रांनो. आपण आपलंच करायला पाहिजे. तर आपल्याकडे शेती कमी झालेली आहे. शेती लई जणांकडं नाही आहे. प्रचंड शेती कमी झालेली आहे. आता छोटे-मोठे बिझनेसवरच आपण पुढे जाऊ शकतो आणि बिझनेसशिवाय पर्याय नाही मित्रांनो आता आपल्याला. त्यामुळं विचार करा.